इथे ना आज मस्त आपण अशी कोळंबी बनवणार आहे. आणि कोळंबी मी स्वच्छ धुवून घेतली आणि त्याच्यामधला तो बारीक धागा असतो ना वरती तो पण काढून घेतलाय. आणि नंतर कोळंबी मॅरिनेशन करायला ठेवली. आणि ना त्याच्यामध्ये हळद, मीठ आणि लिंबू असं पिळून घेतले आणि सगळं हलवून असं मस्त ते मॅरिनेशन करायला ठेवलंय. त्याच्यानंतर आहे ना मी कांदा, टमॅटो आणि गाजर सगळं कापून घेतलंय. लांब असा कांदा कापून घेतलाय आणि तोही ना असा मस्त बारीक करायला असा लालसर होईस्तोपर्यंत शिजून देणार आहे. आणि त्याच्यामध्ये टमॅटो टाकते. टमॅटो असं मस्त ना बारीक असा शिजून देते. त्याच्यामध्ये ते टमॅटो बारीक होण्यासाठी ना त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहे. तर मीठ टाकलंय थोडंसं आणि पुन्हा 2 मिनटं त्याला मी शिजून दिलंय. नंतर भरपूर असा मी लसूण टाकलेला आहे. लसूण भरपूर वापरायचा, कारण लसूणमुळे त्या रश्श्याला असं गोड अशी टेस्ट येत नाही, टेस्ट चांगली येते. आणि भरपूर असा कोथिंबीर वापरली आहे आणि गॅस बंद केला. आणि हे सगळं मिश्रण मी आता थंड व्हायला ठेवलंय. हे सगळं मिश्रण थंड व्हायला ठेवणार आहे. आणि ना त्याच कढईमध्ये मी ना तेल टाकलंय आणि ही कोळंबी ना त्याच्यामध्ये तळून घेणार आहे. तर अशी कोळंबी तळून घेतल्यामुळे कोळंबी अशी मस्त होते आणि ती अशी वातड वगैरे होत नाही. छान अशी कोळंबी तयार होते. तर ही कोळंबी ही 2 मिनटं मी फ्राय करून घेतली आहे. इथे ना मी मसाला वाटून घेते. आता कोळंबी आपली फ्राय झाली आहे. इथे मसाला वाटून घेते आणि त्याच्यामध्ये भरपूर असं मी अद्रक पण टाकलंय. आणि ते अद्रक कमी पडले म्हणून मी दुसरं अजून अद्रक घेऊन त्याच्यामध्ये अद्रक टाकले. आणि ही कोळंबी फ्राय झाली आहे तर ती काढून घेते. त्याच तेलामध्ये मी तो मसाला केलेला तो त्याच तेलामध्ये ना टाकून त्यालाही असं मस्त असं शिजून देणार आहे. तर मसाल्याला पूर्ण तेल सुटोपर्यंत हा मसाला शिजून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये मी ना मालवणी मसाला, लाल तिखट टाकले आणि हळद टाकले, रेड चिली पावडर पण टाकली आणि थोडीशी हळद आणि वरून थोडंसं मीठ टाकले. आपण आधी मीठ टाकलं होतं त्याच्यामुळे थोडंच मीठ टाकले मसाल्यापुरतं. आणि वरून ही कोळंबी अशी 2 मिनटं त्या मसाल्यामध्ये शिजून द्यायची आहे. तर कोळंबीमध्ये पण मसाला चांगला मुरला पाहिजे म्हणून ही कोळंबी मसाल्यामध्ये शिजून द्यायची चांगली. आणि हे गरम पाणी टाकले मी. आपल्याला जसा रस्सा पाहिजे तसं गरम पाणी वापरायचं. तर इथं माझी कोळंबी ना तयार झाली आहे. मी थोडीशी ना पातळच ठेवले कारण की मी भाकरीसोबत खाणार आहे म्हणून. वरून कोथिंबीर अशी भुरभुरली आणि छान अशी आपली इथं कोळंबी मसाला तयार झालाय. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.